महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील पत्रकार, व्यक्ती व कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून प्रभावी उपाययोजना व अंमलबजावणी होण्यासंदर्भात महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळातून महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधलं। राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला। हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे। त्यामुळे या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी सभागृहात सादर केली आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होत असताना आमदार संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केलं की शासनाने पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू केली। मात्र या संदर्भात शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत। या संदर्भात अजूनही अर्जाची पडताळणी झाली नाही। तसेच मागील 1.5 वर्षांपासून अधिस्वीकृती समितीची बैठक झाली नसल्याने शेकडो ज्येष्ठ पत्रकार हे आर्थिक सहाय्य मिळण्यापासून वंचित आहेत। त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासनाने संबंधित विभागाला सूचना करावी अशी लक्षवेधी आमदार संजय खोडके यांनी लावून धरली। तसेच सदर योजनेसाठी पात्र निकषांमध्ये वयाची अट 60 वर्षे ऐवजी 58 वर्षे लागू करण्याची सूचना यावेळी सभागृहासमक्ष करण्यात आली आहे। तसेच प्रसारमाध्यमात आपले कर्तव्य पार पाडत असताना पत्रकारांवर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या पत्रकार सुरक्षा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने गृह विभागाला वेळोवेळी आवश्यक सूचना व दिशानिर्देश देण्याची आवश्यकता असल्याचं सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सभागृहात बोलताना सांगितलं। पत्रकार कल्याण निधी अंतर्गत पत्रकारांना आरोग्य सुविधा व विमा कवच देणाऱ्या योजनांची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता असून त्यामध्ये काही जटिल आजारांचा सुद्धा समावेश करून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्याची लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात लावून धरली आहे। आचार्य बाळशास्त्री योजना जी आहे ते आपण 58 वर्षापासून लागू करणार का 60 वर्षापासून आपण लागू करतो आणि त्याचे बैठक जी आहे जवळपास 1.5 वर्ष झाले आतापर्यंत त्याची बैठक होऊ शकली नाही, कारण की जे प्रस्ताव शासनाकडे आलेले आहे त्याची स्क्रुटिनी झाली किंवा नाही आणि 1.5 वर्षापासून त्याची बैठक न झाल्यामुळे बरेचसे प्रस्ताव ते पडलेले आहे। त्यानंतर पूर्वीपासून एक परत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला निर्णय आपला अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही आहे। आणि एक चौथा प्रश्न आरोग्य विमा आणि निधीचा जो काही त्याच्यात लिमिटेड आजार घेतलेले आहे त्याची व्याप्ती आपण वाढवणार का? 4 प्रश्न। यावर उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितले की ज्येष्ठ पत्रकारांना उतार वयामध्ये आधार व अर्थसहाय्य म्हणून शासनाच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत रुपये 11,000 दरमहा इतके अर्थसहाय्य देण्यात येते। त्यामध्ये वाढ करून 20,000 दरमहा देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे। यासाठी 180 ज्येष्ठ पत्रकार पात्र असून सतत 30 वर्ष पत्रकार म्हणून काम करणारे व 60 वर्ष वय पूर्ण अशा ज्येष्ठ पत्रकारांना ही पेन्शन दिली जात असल्याचं मंत्री आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत। या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांची पडताळणी करण्यासंदर्भात अधिस्वीकृती समितीला निर्देशित करण्यात येणार आहे। तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांच्या प्रभावी व ठोस अंमलबजावणी संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून पुढील कार्यवाही करू असं उत्तर सुद्धा नामदार शेलार यांनी सभागृहासमक्ष दिलंय। पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या बाबतीत केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अधीनस्थ राहून शासनाच्या वतीने महाराष्ट्र असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळाच्या वतीने ज्या काही बेनिफिशियल लाभ आहेत याचा पत्रकारांनी लाभ होण्यासाठी यामध्ये अंतर्भाव करण्यात आला असल्याचं उत्तर मंत्री नामदार शेलार यांनी दिलं आहे। सभापती महोदय, आपल्या असलेल्या योजना ज्याचा उल्लेख आपण केला की जी पेन्शन योजना आहे आपली, ज्याचा उल्लेख आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने ही पेन्शन योजना करतो। आपल्याला याची कल्पना आहे की आपण एक फिक्स डिपॉझिट 100 कोटी रुपये बँकेत, राष्ट्रीय बँकेत ठेवले, त्याच्या मिळणाऱ्या व्याजातून आपण ही योजना सुरू केली। त्यात वाढ करण्याची गरज आहे लक्षात आल्यावर अजूनचे 20 कोटी रुपये ठेवले आणि 120 कोटीच्या व्याजातनं आपण ह्या योजनेत पेन्शन त्या ठिकाणी देत असतो। आपल्याला याची कल्पना आहे की या पेन्शनमधनं सुद्धा ती निधी जी आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही 2019 पासून सुरू केल्यावर आपल्या लक्षात असं आलं की पूर्वीची जी प्रतिमाह 11,000 रुपये होती ती वाढवली पाहिजे। ती 11,000वरनं आपण 20,000 प्रतिमाह सुद्धा केली आणि त्यामध्ये 180 ज्येष्ठ पत्रकारांना 20,000 रुपयाप्रमाणे 36 लाख हा सन्मान निधी आपण त्या ठिकाणी देतो। आपल्या नियमानुसार जी समिती
याची अधिस्वीकृतता करते ती समिती सुद्धा बनली आहे, ती विभागशाह सुद्धा बनली आहे. पहिला प्रश्न आपण उपस्थित केलात की याचा निकष जो आहे तो 60 वर्षाचा आहे, तो 58 वर्ष करणार का? खरं तर तो निकष असा आहे की सलग 30 वर्ष पत्रकारिता किंवा 60, तर जो पत्रकारिता 20, 22, 23, 24, 25 ला करेल तो 55 लाही पात्र होईल. आणि त्यामुळे ती पत्रकारितामध्ये आपल्याला बदल आता नाही, म्हणूनच तो बदल आपण हा असता प्रस्तावित करतोय की 30 वर्ष किंवा 60, विच एव्हर इज लेसर, असा या समितीशी चर्चा करून आपण तो निर्णय करू, म्हणजे त्याची व्यापकता वाढू शकेल. ते त्या समितीसमोर आणि या बैठकीमध्ये ज्याचा उल्लेख मी मगाशी केला त्यामध्ये आपल्या कर्तव्य पहिला प्रश्न आपला आहे. दुसरा, बैठका वेळेवर होणं. दर 2 वर्षात ही यादी तपासणी केली पाहिजे, हा नियमच आहे. तरी आपण प्रश्न उपस्थित केला तो खरं मानून या बैठका वेळेवर होण्यासाठीचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात येतील. नाही म्हणून 2 वर्षात एकदा करायला नसेल झाली तर करू, आणि तसे निर्देश आपण त्या ठिकाणी देऊ. तिसरा विषय आपण म्हणालात तो संरक्षणाचा कायदा. या विषयावर गृह खात्याचा हा विषय, खरं तर आत्ता याच्यात मी उत्तर देऊ शकणार नाही. संबंधित विभागाची चर्चा करू आणि त्या विषयामधला जो निर्णय होईल तो आपल्या सगळ्या सदस्यांना कळवण्यात येईल. आपल्या मंडळाने काय काय केलं पाहिजे, ज्याच्यात आपण आरोग्याचा विषय उपस्थित केला. तर आपल्याला माहिती आहे की केंद्रीय कायदा आपला जो सामाजिक सुरक्षा संहिता 2020 हा 29 सप्टेंबर 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार 6.1 मध्ये आणि 6.9 प्रमाणे कलम महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ हे गठीत करण्याला आता आपण पात्र झालो. आणि त्यामध्ये केंद्रीय कायद्याप्रमाणे लाईफ डिसॅबिलिटी, हेल्थ अँड मॅटर्निटी बेनिफिट, ओल्ड एज प्रोटेक्शन, एज्युकेशन, any other benefit as may be determined by the central government, provident fund, employment injury benefit, housing, educational scheme for children, skill upgradation of workers and old age homes, या सगळ्याचा अंतर्भाव करण्याचा अधिकार या मंडळाला आहे.